375, 720 आणि 840 म्हणजे एकूण 1935 कोटी रुपयाचे प्रावधान आम्ही या दुष्काळी परिस्थितीकरता आम्ही नियोजन केलेलं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात 237 तर विदर्भात 106 बळी. विदर्भातल्या मृतांच्या वारसदारांना 2.5 लाखांची मदत. एकूण 2000 कोटींची मदत दिल्याचा सरकारचा दावा. विदर्भाच्या शेतकऱ्याची संपूर्ण निराशा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आम्ही याचा निषेध केला आहे. सरकारनं जाहीर केलेली मदत म्हणजे विदर्भाच्या शेतकऱ्यांचा अपमान. देवेंद्र फडणवीसांनी केला निषेध. राज्यभरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे बहाद्दर कंत्राटदार मात्र कारवाई विना अजूनही मोकाट. नाशिकमधलं गंगापूर धरण 87% भरलं. गंगापूर आणि दारणा धरणातून गोदापात्रात सोडलं पाणी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या प्रश्नावरून मातंग समाजाचा विधिमंडळावर धडक मोर्चा. मोर्चाच्या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत 4 महिला जखमी. औरंगाबादमधल्या चित्ते पिंपळ गावात कुपोषित बालकं लपून पटकावले पुरस्कार. तर नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणानं गेल्या 3 वर्षात 147 बालमृत्यू. आकडेवारीचा सरकारचा दावा फोल असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. वेगळ्या विदर्भासाठीच्या सर्वपक्षीय लढ्याची सूत्र प्रकाश आमटेंकडे द्यावीत. काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांची मागणी. झिम्बाब्वे दौऱ्यात भारतानं सलग 4थ्या विजयाची नोंद केलेली आहे. बुलावायो इथं झालेल्या 4थ्या वनडेत भारतानं यजमान झिम्बाब्वेचा 9 विकेट राखून धुव्वा उडवलाय.